उतर रे. आणि फायनल तू नाही घेऊ द्यायची का? उतर चल, नको नाटक करू, उतर. सायकल वर नाही ना, नुसते भांडणं चालू आहे. 29 and I find myself wondering what. हे गाइस, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू अवर न्यू व्लॉग. तर फायनली आज ऋषी मला आहे ना डेट वर घेऊन चाललेला आहे. ओ माय गॉड, मला डेट वर घेऊन चाललायस तू? मला नाही माहितीये डेट वर जाणं काय असतं, पण मी तुला खायला घेऊन चाललोय बाहेर. मला एवढं माहितीये. अरे मला म्हणत होती चल बाहेर जायचंय. सो माझं एक फेवरेट रेस्टॉरंट आहे, आम्ही तिथे जात असतो आणि तिथे ना पेस्ट्री भेटते. म्हणजे इतकी अशी कमी गोड असते आणि पेस्ट्री इतकी टेस्टी असते माहिती का. आणि तिथं सूप पण भेटतं, जे की आरोहीचं खूप जास्त फेवरेट आहे. सो आता आम्ही तिथं चाललेलो आहे, त्याच्यासाठी मला आवरायचंय. आता मी अशा आउटफिट घातलेले, बट आउटफिट आम्हाला दोघांना पण चेंज करायचे. येस, मला पण आउटफिट चेंज करायचं. आणि मी हे जे टी शर्ट घातलेलं आहे ना, ते मी ऋषीचं टी शर्ट घातलेलं. मला ऋषीचे टी शर्ट घालायला इतके आवडतात माहिती का. माझे कपडे घालायला मला एवढं आवडत नाही, पण ऋषीचे कपडे घालायला खूप जास्त आवडतं. बट माझ्याकडे कपडेच नाही आरोही, मी काय घालू? ए, तुझ्याकडे खूप सारे कपडे. कुठे? आपल्या घरचं दुकान आहे यार. हे बघा, दुकानातून डायरेक्ट बॉक्स घेऊन येतो, टी शर्टचा डायरेक्ट बॉक्स आणलेला आहे त्याने, आणि परत म्हणतो कपडे नाहीये माझ्याकडे. SW18 बोलायचं, सह्याद्री होलसेलर 18. सर्व शर्ट, कोणतं पण शर्ट आलं शॉप मध्ये एकदम नवीन वालं, त्याच्यातलं एक तरी पॅटर्न याच्याकडे राहतं म्हणजे राहतच. आणि परत म्हणतो शर्ट मी घेतो की म्हणजे कसं वाटतं, मला चांगलं दिसलं तर मग सगळ्यांना चांगलं दिसेल ना. बरोबर आहे सर. तर आता आहे ना, आम्ही मस्त दोघांनी पण ब्लॅक घातलेलं आहे, एकदम सेम दिसतोय आम्ही. तर आता मी तयार झालेली आहे आणि ऋषी सुद्धा तयार आहे. चला ऋषी सर, चलो. आज आम्ही ना आपली थार घेऊन जाणार आहे. खूप दिवसांनंतर आम्ही थार काढतोय. मला असं वाटतं आपण कन्नडच्या ओपनिंगच्या वेळेस थार काढली, त्याच्यानंतर काढलीच नाहीये. ओके, थार ना आम्ही कंटिन्यू झाकून ठेवतो, कारण नाही खूप धूळ बसते त्यावर. आता आम्ही जायला निघालेलो आहे आणि हर्षदचं बघा ना कसं पोट दुखतंय, मागच लागलेलं आहे वाटतं. आमच्या माग येतो काय? आम्ही सांगणारच नाही आम्ही कुठे चाललोय. तू कसा फिरतो, तू कसं गल्लीत नुसतं चक्रा मारत राहतो. हा, आता आम्ही सांगणारच नाही. आणि याच्या बाहेर नको जात तू हर्षद, बर का? मी इथंच खेळत होतो. नाही, तू पलीकडे गेलेला होता. पलीकडे होता ह्या रोडला. मग दिसला इथपर्यंत खेळायचं, इथपर्यंतच. नाही, त्या रोडवर पण नाही जायचं. हे बघ, इथपर्यंत बॉर्डर आहे बर का. यस सर. बाय ऋषी. आज आपण खूप दिवसांनंतर असं रिलॅक्स बाहेर चाललोय, असं मीन्स फिरायसाठी, बाहेर काहीतरी खायसाठी बाहेर चाललेलो आहे. नाही तर असं कामानिमित्तानेच बाहेर जात होतो. उद्यापासून आता तुमच्या मागे काम चालू होणार आहे ऑनलाईन ऑर्डरचे. तुम्हाला काही वेळ नाहीये, म्हटलं चला आज घेऊन जाऊया बाहेर. आता आहे ना 2-3 महिन्याचं पूर्ण बाहेरचं जेवढं फिरायचंय, खायचंय, प्यायचंय सर्व आजच करून येणार आहे. हा, मग नंतर मग 2-3 महिने कुठेच नाही जायचं, बाहेर नाही जायचं, फिरायला नाही जायचं, बस काम करायचंय. आता असं पोटभर खाऊन घे की 2-3 महिने खायलाच मागू नको बाहेर. हा, बाहेरचं ना, घरचं खाऊ शकते ना बाबा. घरचं खाऊ शकते. संध्याकाळच्या टायमाला बाहेर निघायचं म्हणलं ना तर खूप मुश्किल होते. इतकी ट्रॅफिक लागते माहिती का. आजकाल रस्त्याचे काम ते चालू आहे ना, त्यामुळे खूप ट्रॅफिक लागते, खूप वेळ असंच थांबावं लागतं. रस्त्याचे काम तर बंदच आहे ऍक्च्युअली. ते हा, चालूच नाही आता मी 2-3 दिवसापासून ऑब्झर्व करतोय, कामच नाही चालू आहे. याच्याने ना सामान्य नागरिकांची परेशानी होती ना. पण काही इमर्जन्सी जायचं असतं त्यांना प्रॉब्लेम होता. आपल्यासारखं तर ठीक आहे, समजा आपल्याला तर हॉटेलला जायचं, आपल्याला काही इमर्जन्सी नाहीये, बट ज्याला इमर्जन्सी काम आहे, हॉस्पिटलचं काम आहे, तशा वेळेस प्रॉब्लेम होता ना. आम्ही आलेलो आहे रेस्टॉरंटला आणि मी ऋषीला ना खूप दिवसांचं म्हणत होती मला इथे ना सूप प्यायला घेऊन ये. फायनली आज पिणार आहे आणि मी आज ना मन भरून सूप पिणार आहे. आरो इतकी इंट्रोवर्ट आहे माहिती का. मी तिला फक्त म्हटलं की केकची तू ऑर्डर दे, काय खायचंय ते तू ऑर्डर दे, तर ते पण नाही देते. आता बळजबरी मी तिला तिकडे पाठवलेलं आहे. हे बघा काय बघून येते काय माहिती. डिस्को चीज केक आहे आणि चॉकलेट चीज केक आहे, ब्लूबेरी चीज, चॉकलेट चीज केक सांगू आपण. हा का. आणि ना अजून एक आहे ट्रिपल चीज चॉकलेट. हा, बरोबर. कोणता सांगू? होल्ड करू थोड्यावर ऑर्डर. होल्ड कर, पण कोणता सांगायचा? तू एवढी इंट्रोवर्ट काय बरं? झालंय मी, म्हणजे आहेच मी पहिल्यापासूनच इंट्रोवर्ट होते, आणि जेव्हापासून तू आलेला आहे का तेव्हापासून जास्त इंट्रोवर्ट झाले. कारण की मी रिलायबल झालेली मी तुझ्यावर, की हा तू सांगून देशील आणि करून घेशील. अगर मैं एक दिन नहीं रहा तो असं नको बोलत जाऊ. तेरे साथ नहीं रहा, उतने तेरे में हिम्मत नहीं है बेटा, और तुझे छोड़ के मैं कभी किधर जाती नहीं. मला खायचं प्यायचं असलं, काही शॉपिंग करायची असली ना, तर माझ्यासोबत ऋषीच राहतो, नेहमी ऋषी राहतो. ऋषीशिवाय मी शॉपिंग करत नाही, खायला जात नाही, बाहेर फिरायला जात नाही. बघ
किती प्रेम करते मी तुझ्यावर, बघितला का? आणि तू मला सोडून कुठं पण जातो. अवरी बघा खायला पण लागली. आरोही आपल्या घरी पण असं ओपन स्पेस आहे ना, तिथं वरती हा. आपण तिथं आहे ना असं टेबल टाकू आता एखाद्या दिवशी मस्तपैकी, त्याच्यावरती लाईट वगैरे लावू, परत कॅन्डल लावू कॅन्डल लाव, आणि मग तिथं आहे ना डिनर करू, एकदम भारी वाटेल. कॅन्डल लाईट डिनर मस्त है ना. आहे ना? यस ना. तर डेटवरनं फायनली आता आम्ही आलोय घरी. आमच्याकडे ना थोडे गेस्ट आले होते, आम्ही त्या गेस्टला अटेंड वगैरे केलं आणि आरोही जसं घरी आलो तसं ती इलेक्ट्रिक सायकल खेळत बसलेली आहे, काय लहान तू पोरांसारखं. बाहेर काढली म्हणून मी चालायला लागले. तर आरोही आणि हर्षद आहे ना आता सायकल खेळणार मी आहे. त्याला डबल सीट घेऊन जाणार. हर्षद कसं बसलेला आहे, माकड पडले माकड आता, माकड माझी माकड. जिम्मेदारी नाही काय. हो ऍक्सिलेटर दे, पॅन्डल नको मारू. ए ऐक ना ऐक ना, बस बस. हे जीव घेतात काय त्या गाडीचा आता. गाडी नाही सायकल. एक मिनिट ते पॅन्डलवर पाय ठेव, पॅन्डलवर तू थांब थांब. एक मिनिट टर्न घेऊन टाका. तर आता एक्सपेरिमेंटच करू, आम्ही चौघ बसून बघू. चौघं नाही तिघं. आरो इकडे चालवायला लागले. सॉरी मी डबल मोजलं स्वतःला विथ माय ब्रेन. हर्षद तू इथं बस. नाही असं बस सरळ. दोघं पण पाय दाखवून बस. अरे तू पुढं. पुढं कुठं आता? हा बस. हा तू पेडलवर पाय ठेव. मी हा बस. रेडी. टायर टेकतोय. उठा. मला खेळू द्या गाडी. चालते सायकल पण टायर टेकतय. उतर तू उतर. मला खेळू दे ना यार. तू त्या दिवशी किती खेळला रे, काल पण खेळला. नाही खेळ द्यायची का? नाही. फायनल तू नाही खेळ द्यायची का? हा फायनल माझं नाही नाही खेळ द्यायची का? नाही खेळू उतर मग सायकलवरून. सोड तिकडं. मला खेळायचं. काय नाही यार, मला खेळायची ना सायकल. उतर काय रे येड्या नको करू. तू उतर. काल खेळला नाही का रात्री? कधी खेळलो काल? तू काल मला रात्रीला म्हटलं 10 वाजता मी चाललो खाली सायकल खेळायला. मी खाली सायकल नाही खेळलं. उतर चल, नको नाटक करू. उतर नाही प्लीज ना. उतर रे. नको ना. उतर. सोसायटी दे ना. नाही उतर नाही उतर. नाही ना, नाही म्हणलं तर नाही. उतर हा. नाही मला खेळायची. मी उतर. मला इमानदारीत एक राऊंड दे, नंतर तू सायकल घे. तू देणार हे बघ, मी जर चिडलो तर तुला लय महागात पडेल. काय चिडणार तू? नाही बघ, विचार कर. उठ आता बस झालं. अरे खेळू दे ना. नाही आता बस आज काय झालं. करतोय? उतर ना आता बस झालं. ढकली काय करतोय? उतर. आता तुम्ही उतरतच नसतं. नीट बोलला असतं तर हा उतर. ठीक आहे उतर. नीट बोल मग पहिले. नीट उतर ना का? नाही उतर उतर ना. तू नीट सांग मग. नीट नाही आता उतर. प्लीज ना. अरे उतर. प्लीज ना आरोही उतर. प्लीज आरोही प्लीज उतर आरोही. आणि उतर. आता तर जास्त उतरत आहे तिकडं. उतर आरोही. हे बघा इमानदारीत मला एक राऊंड घेऊ दे, नंतर तू खेळत बस ना बाबा. नक्की देशील? नक्की दे. खरं उतर. अरे अरे उतरायला धरू तर दे. असं काय करतोय? कशी उतर? हा, उतर. यस मिशन सक्सेसफुल. मिशन. आता एक राऊंड मारून आहे मला आता गाडी. गाडी. हा तू गाडी घे, मी सायकल गाडीच आहे ती. जा. तर आता ऋषी गेलाय सायकल खेळायला आणि आम्ही बिचारे 3 लेकरं पायी जातोय. आणि हे बेंडूक बेंडूक आलं. बेंडूक एवढं मोठं बेंडूक आलं. ए चल आता झालं तुझं एक राऊंड. चल उतर ऋषी उतर. हा आता असं नाही करायचं. उग ब्लॅकमेल नको करू जो माणसाला. उतर. लय रडकाय ऋषी, लय रडकाय. अजिबात नाही ऐकत. बस ना. अरे दे ना आता. चल उतर आता. आता मला खेळू दे. तू जा जेवण कर. तुला भूक लागली असेल, थकला असेल तू. मजा आली. हा जा मग. मी एवढं पळालो की चड्डी सटकली. अगं माय. ये भी ब्लॉग में बताने जैसी चीज है क्या? सटकली होती मग आता सांगितलं. आता बस. ए तू दुपारी खेळली. चल. त्या सायकलवर नाही ना नुसते भांडणं चालू आहे. हा म्हणतो मला द्या, तो म्हणतो मला द्या, आणि मी म्हणतो मला द्या. आणि आरोहीमुळे मला आज थार काढावं लागली होती आणि आता झाकायला पण तयार नाहीये. ओ मॅडम, झाकून ठेवायची तर थारला. गाडी कोणाची आहे? आपली. चालवतो कोण? आपण. तू. नाही ग, दोघे झाकून मिळून. नाही तू झाकायची. नको ग, झाकून ठेव. थोडस एकदा कपडा मारतो मी तिला, मग परत झाकून ठेव. नाही आणि तिला प्रॉपर पण लावतो जरा, बरं ठीक आहे. कारण पलीकडनं जायला जागाच ठेवलेली नाही मी. आणि पलीकडनं कायला जायचंय तुला? ती गाडी चालवायला. हा बरोबर. इकडनं जागाच नाही जास्त. बघ मी थार काढायला लावली होती तर मीच झाकते. नीट झाक. माझा भाऊ पण मदत करतोय. बापरे. तर आता सायकल वगैरे खेळून झालेली आहे. थार पण झाकून झालेली आहे आणि आता लागलेली खूप सारी भूक. तर आज आमच्या घरी बनलेली खिचडी आणि आता आम्ही जेवायला बसतोय. आई आणि हर्षद जेवायला बसलेले आणि हे दोघं नुसतं टाइमपास करताय. आम्हाला इतक्या वेळची भूक लागलेली. मी किती वेळची त्याला आवाज येते, चल रे चल रे चल रे.
नुसता टाइमपास करतोय. चल बस पटकन. हर्षद साठी आणि अमोल साठी ना पेस्ट्री सुद्धा आणली होती. तर आता हे दोघे ना पेस्ट्रीवर भिडलेले. खा खा खा. हा तू तर देऊ शकतो कंपनी. अरे त्याच्यावर नको बसू ना. अल्लात बसलेलं आहे मी. कसे भिडले रे. आणि तू तर खाल्लंय ना यार. हर्षद पूर्ण एंड पर्यंत का? ऋषी तू खाल्ली ना. नाही मला नको. हे दोघं असे खाताय. तो बॉक्स पण खाऊन घेणार आहे वाटतं. एक नंबर किती भारी टेस्ट आहे ना, तू खाऊन बघ. अरे बापरे मी खाल्ली ना. अरे मी नाही खाल्ली जिंदगीत अशी एवढी भारी. लई टेस्टी ती. लय टेस्टी लगे. बिस्कॉट म्हणता ना. ते रॅपर नको खाऊ फक्त बस. एवढं टेस्टी नाही पण लई टेस्टी. एवढं टेस्टी विधे लय टेस्टी म्हणे. बिस्कॉट वाली ती बिस्कॉट. येस. बिस्कॉट काय असतं? बिस्किट आहे त्याचं हे वाटतं. त्याची प्राइस किती असेल त्या बिस्किटची? पार्लेजी सारखी असते. मग 5 रुपयाला. मग पार्लेजी म्हणलं पाहिजे. 110 ला. अशी काही तर बिस्कॉपचे 180 का 90 काय तर राहते. मेन म्हणजे मला हेच माहिती नाही बिस्कॉपचं बिस्किट बी राहतं. मला पण वीस आज ऐकलं. किती फेमस आहे काय बिस्कॉट. बिस्कॉट. मला ते पार्लेच तुला होतं असंच कळालं बिस्कॉपचं बिस्किट पण राहतं. आपण याच्यावरती खातो का तेच बिस्कॉटचं बिस्किट आहे. हा का ओके सर. गाईज आता वेळ झालेली आहे ब्लॉग एंड करायची. होप सो तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय. Life lessons come one in a dozen. The other 11 get something from nothing. Life lessons come one in a dozen. The other 11 get something from